मॅचला सुरुवात. पहिला बॉल, पहिलाच बॉल, चांगला स्ट्रोक, पॉइंटच्या दिशेने खेळलेला क्षेत्ररक्षक आहे तिथे एक सिंगल मिळवत आहेत आणि सिंगलनं मात्र स्ट्राईक रोटेट केली जाईल. बॅटिंग करताना संघ तुम्हाला पाहायला मिळतोय कालिका देवी 11 बॅटिंग करताना संघ पाहायला मिळतोय. गोलंदाजी करणारा संघ तुम्ही पाहिला असेल ओम साईराम हा संघ तुम्हाला पाहायला मिळेल. गोलंदाज सज्ज होतोय पुढचा बॉल घेऊन. तेजसचा हा बॉल तुम्हाला पाहायला मिळतोय. लेग स्टिकच्या बाहेर जाणारा बॉल. पंच सांगत आहेत अवांतर बॉल. इट्स अ वाईड बॉल. वाईडनं एक धाव एक्स्ट्रा जोडली गेली. धावसंख्या वाईडनं तुम्हाला पाहायला मिळेल. टोटल आता प्रत्येक विकेटसाठी तेजस शेलारसाठी 200 रुपये दुर्वांकुर शेलार कडून आलाय. टीमची धावसंख्या 2 धावा पाहायला मिळतील. एक बॉलचा खेळ संपलाय. 2 धावा स्कोर कार्डवर तुम्हाला पाहायला मिळत आहेत. पुढच्या बॉलवर पुन्हा एकदा तेजस अक्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न पाहायला मिळतोय. शरीराचा वेध घेतला जातोय. अगदी चेंडू पाहिला तर रंगाला अडला गेलाय आणि या बॉलवर मात्र स्ट्राईकवर भूषण. नॉन स्ट्राईक एंडला अक्षयला आपण पाहत आहे. भूषण स्ट्राईकवर आला. अगदी आपण पाहिलं असेल अक्षयची एक धाव पाहायला मिळाली. भूषण आता स्ट्राईकवर पाहायला मिळतोय आणि त्याच्या जोडीला खूप सारा रणअप गोलंदाजा पाहायला मिळतोय. तेजस पुन्हा एकदा तयार. तेजसचा हा बॉल पॉइंट मध्ये खेळतोय. 30 यार्डच्या आतमध्ये पाहायला मिळेल. चांगली फिल्डिंग इथून केली जाते आणि चांगल्या फिल्डिंगनं योगेशनं मात्र एक सिंगल इथून खर्च केली. सिंगलनं टीमची धावसंख्या जोडली. ती तब्बल आता 3 या अंकावर. 3 ऑन अ बोर्ड. 3 धावा स्कोर कार्डवर पाहायला मिळत आहेत. 3 धावा स्कोर कार्डवर लागले जात आहेत. टोटल 3 बॉलचा खेळ संपलाय. 3 धावा स्कोर कार्डवर तुम्हाला पाहायला मिळत आहेत. कडाक्याचं ऊन सुद्धा आता पाहायला मिळत आहे. कारण 26 जानेवारी आणि त्यानंतर आपण पाहिलं तर मग मकर संक्रांतीनंतर आपण पाहिलं तर ऊन वाढत असतं आणि त्यानंतर मग थंडी सुद्धा थोडी थोडी जाणवत असते आणि त्यानंतर मग होली हा शिमग्याचा सण आणि त्यानंतर होली सुद्धा कमी होताना पाहायला मिळते. अगदी थंडी सुद्धा कमी होताना पाहायला मिळत असेल. परंतु इथून मात्र चांगला बॉल व्हेरिएशन पाहायला मिळालं तेजसच्या माध्यमातून. वेगाच्या बरोबर टप्पा चांगला होता आणि या बॉलवर डॉट आलाय. 4 बॉल फेकले गेले. धावसंख्या 3. यावेळेला पुन्हा एकदा खराब बॉल. लेंथ खराब. लाईन चांगली. दिशा भरकटली आणि बॉलवर पुन्हा एकदा दंडित केलं गेलाय. इट्स अ वाईड बॉल. वाईडनं 4 बॉलमध्ये 4 धावा जोडल्या. 2 वाईडच्या 2 सिंगल. धावसंख्या 4. कालिका देवी 11 ओम साईराम असे 2 संघ पाहायला मिळत आहेत. प्रथम बॅटिंग करताना तुम्हाला कालिका देवी 11 पाहायला मिळतो आणि त्या संघाचे संघ बालक भूषणला आपण पाहू शकाल. पुढच्या बॉलवर सज्ज होत आहेत पुन्हा एकदा तेजस. यावेळेला आपण पाहू शकाल अगदी चांगला बॉल. बॅकवर्ड पॉइंट. अगदी तिथे मात्र चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. एक इथून मात्र डॉट बॉलची समाप्ती. पुन्हा एकदा 5 बॉलचा खेळ संपलाय आणि धावसंख्या 4. अगदी स्वप्नील जर पाहिलं तर पॉवर प्लेचे षटक आहे. त्या षटकामध्ये धावा येणं महत्वाचं. धावा आल्या नाही आहेत आणि अद्यापपर्यंत चांगली गोलंदाजी राहिली तेजस यांची. मी म्हणेन ओम साईराम 11 टीमला सध्याच्या घडीला अगदी फ्रंट फुटला येताना पाहत आहे. या बॉलवर जर विकेट आली तर 500 दुर्वांकुर यांच्याकडून. परंतु समोरच्या दिशेने खेळण्यात फिल्डर आहे तिथे आणि मग या बॉलवर मात्र चांगली फिल्डिंग मिळाली आणि या एक सिंगल खर्च करत असताना टोटल जर आपण पाहिलं पहिल्या षटकाचा खेळ संपलाय आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस टीमची धावसंख्या जोडली. बिनबाद विदाउट लॉस 5 धावा 5 रन्स. थँक्यू. चला फिल्डिंग लावून घ्या सोन्या. चला फिल्डिंग लावायचं लगेच. पहिल्या षटकाचा खेळ संपला. एक षटकाच्या समाप्तीनंतर 5 धावा
ग्रामस्थ मंडळ चिंचपाडा, आपणाला विनंती असेल, आपण जर या स्पर्धेचा अगदी आनंद घेत असाल इथे मैदानाच्या अवतीभवती, आपणाला विनंती, आपण मुख्य व्यासपीठावर येऊन विराजमान व्हायचं आहे. आपलं सहर्ष स्वागत असेल. ज्यांनी या स्पर्धेसाठी आम्हाला मैदान उपलब्ध करून दिलं आहे ते सर्व चिंचपाडा गावातील ग्रामस्थ, सर्व संघ असतील, टीम असतील, सर्व मित्रपरिवार, त्या सर्वांचं करूया हार्दिक स्वागत. त्यांना विनंती, आपण यायचं, आपलं मनपूर्वक स्वागत असेल. गोलंदाज कमलाकर शेलार येतात. नवीन गोलंदाज बॉलिंग मार्कवर सज्ज होताना पाहायला मिळतील. पहिलाच बॉल 40 प्लस, परंतु पहिल्याच बॉलवर विकेट डाऊन होत असताना सोन्यानं टिपलाय झेल. हर्षल कालोके चेंडूच्या खाली विकेट डाऊन. पहिला धक्का लागलाय 5 या अंकावर बॅटिंग करताना कालिका देवी 11 संघाला. नवीन फलंदाज अरुण शेलार मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले आहेत. पहिल्याच बॉलवर 40 प्लसचे गोलंदाज अनुभवाचा वापर करतायत. एक्सपिरियन्स द बेस्ट टीचर. आणि इथून मात्र अनुभवाची शिदोरी वापरत असताना पहिलाच बॉल आपण पाहिला देवेंद्र कमलाकर शेलार यांचा, आणि त्या बॉलवर मात्र विकेट सुद्धा आली. पुढचा बॉल पुन्हा एकदा पंचांच्या डाव्या बाजूने समोर न्यू बॅट्समन यावेळेला अलॉंग द कार्पेट डीप मिड विकेटला आपण पाहता क्षेत्ररक्षक आहे जर्सी क्रमांक 17 पाहायला मिळेल. चांगली फिल्डिंग, एक सिंगल मात्र मिळाली जाते, खर्च केली आहे. आणि या सिंगलला मात्र टीमची रन्स आता स्कोर कार्डवर जोडली, ती तब्बल 6 रन्स तुम्हाला पाहायला मिळतील. 6 ऑन अ बोर्ड तुम्ही पाहू शकाल. 6 धावा स्कोर कार्डवर जोडल्या जात आहेत. 6 धावा स्कोर कार्डला लागल्या आहेत. आणि मग इथून असं वाटतंय की कमी धावसंख्या येतील का, कमी धावसंख्येचा सामना पाहायला मिळेल. कारण प्रत्येक 3 मॅचेस पहिल्या धावा चेस झालेत. तिन्ही मॅच मध्ये धावा चेस होताना, म्हणजे ज्याने ज्याने फिल्डिंग त्यांच्या वाट्याला आली, चेसिंग मध्ये ते धावा चेस झाल्यात. हे मैदान जर पाहिले ना, या मैदानावर कोणतेही टार्गेट सेट नाही आहे. आम्ही बऱ्याच वेळेला पाहिलंय. इथे आपण पाहिलं तर टेनिस क्रिकेट, अगदी ग्रामीण टेनिस क्रिकेटची स्पर्धा होती आणि त्या स्पर्धेमध्ये 5 षटकांमध्ये तब्बल 90चं टार्गेट होतं. आणि ते 90चं टार्गेट जर आपण पाहिलं ना, देवस संघानं 4 षटक आणि 3 बॉलमध्ये संपन्न केलं होतं. ह्या मैदानावर काहीही. त्यानंतर मात्र मग पुढच्या मॅचमध्ये पारगाव टीमनं 4 षटकांमध्ये 90 जमवल्या. असं हे मैदान, या मैदानावर धावा जमल्याही जातात आणि चेसही होत आहेत. असं हे मैदान चिंचपाडा कालभैरव मैदान. परंतु इथून मात्र शांत होतो. आता शांतता राहणार नाही आणि शांततेला अगदी भंग करत असताना इथून मात्र येतोय हा दमदार डीप स्क्वेअर लेग षटकार. थँक्यू. खूप चांगलं गीत आपण ऐकताय. अगदी लग्न समारंभामध्ये आपण हे गीत ऐकायला मिळत असतं. आगरी कोळी समाज जर आपण पाहिला, अगदी त्यांचं कोळी समाजाचं राहिलेलं समुद्राशी पाण्याशी नातं अगदी पाहायला मिळेल. आज जी आपण अगदी जर आपण पाहिलं तर चांगल्या चांगल्या प्रकारची मच्छी खातोय. मग त्यामध्ये सुरमई, पापलेट असेल, त्यानंतर कोलंबी असेल, अशा वेगवेगळ्या गोष्टी चिंबोरी असेल, या साऱ्या गोष्टी पाहायला मिळत असतात. आणि ते जाऊन आणण्याचं काम आपले सर्व कोली बांधव समाज करत असतो. अगदी पाण्यामध्ये खोल जात असतात, समुद्रामध्ये जात आहेत, कधी कधी महिनाभर 15-15 दिवस बाहेर असतात. आणि त्यानंतर मात्र ते आपल्याला मिळत असतं खायला. परंतु इथून मात्र ब्लास्टिकच्या वरतून अगदी फेकून दिलाय चेंडूला सरळ. येतोय KPL चा धमाका. आणखी एक षटकार.
येस, थँक्यू. या होत्या आपल्या अलिबागच्या नलिनीताई. शून्यातून केलेली निर्मिती तुम्हाला पाहायला मिळाली आणि आज त्यांचं स्वतःचं व्यवसाय रेस्टॉरंट आणि हॉटेल्स तुम्हाला पाहायला मिळत आहे. अगदी जर आपण विचार केला, सर्व कोली बांधव आपण म्हणतो की मार्केटला आल्यानंतर आपण पाहिलं ना, तोल भाव मोल भाव बराच चालतो. कारण भाव कमी करा, परंतु त्याच्या मागे मेहनत सुद्धा तितकीच आहे आपल्या कोली बांधवांची. अगदी पाण्यामध्ये जाणं, कष्ट करणं, मेहनत घेणं आणि विचार केला ना इतक्या मेहनतीनं मग त्यानंतर त्या गोष्टीला आपण पाहिलं तर मग कधी कधी आपण पाहिलं 1000, 400, 500, मग त्याच्यातून अजून कमी करा, अजून कमी करा, या गोष्टी पाहायला मिळत असतात. आणि या साऱ्या गोष्टी मग कुठेही तुम्ही मार्केटला जा, या गोष्टी पाहायला मिळतच असतात. परंतु इथून मात्र अगदी जर पाहिलं, पुन्हा एकदा गोलंदाज तयार होतोय साहिल. या वेळेला साहिलचा पहिलाच बॉल आउटसाइड दी ऑफ स्टंप पाहायला मिळतो. चेंडू बाहेर निघालाय आणि त्यानंतर पंचांनी सांगितलं इट्स अ वाईट बॉल. वाईटनं टीमची धावसंख्या तब्बल जोडली गेली ती 20 या अंकावर. दुसरं दशक जोडलंय, 20 धावा स्कोर कार्डवर पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक 3 साहिल शेलार. या वेळेला भूषणला आपण पाहताय, भूषण सलामीला आलाय, परंतु भूषणच्या बॅटमधून अद्याप एकही मोठा फटका पाहायला मिळालाय. स्वतः संघनायक आहे, कर्णधार आहे आणि मग अशा परिस्थितीमध्ये कुठेतरी मोठे फटके येणं, धावा येणं खूप महत्वाचं राहणार आहे. परंतु इथून मात्र 4 बॉल खेळलाय, त्यामध्ये 2 डॉट आणि 2 धावसंख्या. पुढचा बॉल पुन्हा एकदा भूषणसाठी पाहायला मिळेल. साहिल यांचा तयार होतोय. या वेळेला फुल टॉस अक्रॉस द लाईन. क्षेत्ररक्षक होते, चुकी केली, चुकीला नसेल माफी, चुकी झाली आणि त्याचा फायदा भूषण आणि टीमला. इथून धावसंख्या जोडली गेली ती म्हणजे तिसरा पंचांकडे अगदी निर्णय सोपवलाय. चला या तिसरे पंच, चला तिसरे पंच बिमरसाठी, वेस्ट हाईटसाठी इथून चेक केलं जाईल. झी क्रिक लाईव्हच्या माध्यमातून स्क्रीनवर दूध का दूध, पाणी का पाणी पाहायला मिळेल तुम्हाला. इट्स अ फेअर डिलिव्हरी. कारण ज्या वेळेला बॉल जो वरून आला ना, तो खाली फ्लो झाला, ज्या वेळेला चेंडू आणि बॅटचा संपर्क जुळला, ते कनेक्शन पकडलं जात आहे, हे आपण लक्षात घ्या. पंच 4 होते की 6 होत्या? चौकार. ओके. धावसंख्या टोटल या वेळेला फटका क्लासिकल ड्राईव्ह पाहायला मिळतोय भूषणच्या माध्यमातून. परंतु या बॉलवर क्षेत्ररक्षक अडवत होता, परंतु हातामधून चेंडू निसटलाय. पुन्हा एकदा चेंडू सीमापार येतोय. या बॉलवर बॅक टू बॅक आणखी एक दुसरा चौकार. धावसंख्या आता पुढे सरकली, धावसंख्या आता वेगानं पुढे जातीये. 28 धावा स्कोर कार्डवर. वेग वाढलाय. तब्बल थोडंसं एक्सिलेटरवर पाय देताना भूषणला आपण पाहत आहे. त्याला माहिती आहे धावांची भूक आता खूप आहे आणि त्या धावांच्या भुकेला आता कशा पद्धतीनं तो जमवतोय या मॅच मध्ये.
यावेळेला फिरून खेळण्याचा प्रयत्न, यष्ट्यांचा वेध घेतला जातोय आणि तिथून मात्र सरळ परतावा लागताय भूषणला. भूषण इथून बाद झालाय. महत्वाचा विकेट तंबूच्या आश्रयाला. विकेट डाऊन. फटका चांगला सरळ दिशेला समोरच्या दिशेनं स्ट्रेट फॉरवर्ड केलाय भावेश गुवारी. आले आले आपल्या बॅटचा फेस खोलतोय आणि पहिल्याच बॉलवर त्यानं संपादन केल्या. चौकार. थर्टी टू 32 धावा स्कोर कार्ड वर जोडल्या जात आहेत. षटक सुरू आहे आता. मात्र एक चेंडू बाकी आहे. चला बॉल द्यायचा. बॉल द्या. बॉल त्या साईडला गेलाय. भावेश यावेळेला फटका फसतोय. भावेशला परतावा लागतं. शॉर्ट कव्हर मध्ये टिपलेला झेल. कव्हरच्या वरतून खेळण्याचा प्रयत्न. चेंडू क्रमांक अंतिम होता तिसऱ्या षटकामधील आणि या बॉलवर मिळाली साहिलला सबलता आणि तिसरा गडी बाद भावेश गोवारी. चला आजच्या दिवसामधील पाचवा सामना असेल विहान 11 आणि श्री साई टेलिकॉम 11. विहान 11 श्री साई टेलिकॉम 11 दोन्ही टीम. चला आपण सज्ज व्हायचं आहे. विहान 11 दर्शन असेल. श्री साई टेलिकॉमचे जयेश पाटील यांचा संघ पाहायला मिळेल. चला दोन्ही टीमचे कर्णधार आपण उपस्थित राहायचं आहे. इनिंग ब्रेकमध्ये टॉस होईल. षटक क्रमांक 4 ला सुरुवात झाली. तेजस पाटील बॉलिंग मार्कवर सज्ज झालाय. पहिला बॉल डॉट. पुढचा बॉल पुन्हा एकदा आपण पाहत आहे. अक्रॉस द लाईन मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. या बॉलवर मात्र आपण पाहत आहे या डीप मध्ये चांगली फिल्डिंग. इथून मात्र हर्षलनं थोडंसं आपण पाहत आहे यष्टांवर चेंडू फेकला. ओव्हरथ्रो पाहायला मिळाला. रनचा प्रयत्न केला जातोय.
परंतु चला चेक केलं जाईल, स्क्रीनवर पाहायला मिळेल. फलंदाज सेफ आहे, रनआउट आहे की एक्स्ट्रा धावा जोडल्या जात आहेत हे अगदी चेक केलं जाईल. चला सेफ असेल म्हणजे 3 धावा या बॉलवर, 3 रन्स जोडल्या जातील. 3 धावेनं धावसंख्या पुढे सरकली 35 धावा. बघा उसटणे इथे जी स्पर्धा सुरू आहे आणि त्या स्पर्धेमध्ये 3 धावा जर धावून काढल्या ना 500 रुपयाचं पारितोषिक आणि एक टी शर्ट असं पारितोषिक लगावलंय. वेगवेगळी पारितोषिकं पाहायला मिळत असतात आणि KPL मध्ये सुद्धा तुम्हाला रविवारी खूप पारितोषिकं पाहायला मिळतील, वेगवेगळी पारितोषिकं अगदी पाहायला मिळतील नक्कीच. असं एक कोली समाज पनवेल आपण पाहत आहे. या वेळेला एज लागली, हर्षलनं टिपलाई झेल, बॅट्समन होते आता देवेश, इथून मात्र बाद. अजय शेलार यांच्याकडून विनू भगतसाठी षटकारासाठी 100 रुपयाचं पारितोषिक जमा झालंय. तोरमाळ्याचे आमचे नामदेव मामा पाहायला मिळतील, नामदेवजी उदरे. कलिंगडा व्यवसाय त्यांचा पाहायला मिळतोय. क्रिकेटची स्पर्धा असो, बैलगाडा शर्यत असो, कुठेही कार्यक्रम असो तिथे आपण त्यांना पाहत असता आणि रोजची रोजीरोटी दैनंदिन व्यवसाय त्यांचा पाहायला मिळतो आहे. त्यांचं स्वागत करूया. चला मॅचकडे अगदी आपण पाहताय. नवीन बॅट्समन विनू भगत, 100 रुपयाचं पारितोषिक त्यांच्यासाठी लगावलं गेलं आपण पाहताय अजय यांच्याकडून. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय तेजस पाटील, ज्यांना 3 चेंडू हाताळले, 3 धावा खर्च केल्या. चांगला बॉल पाहायला मिळालाय परंतु या बॉलवर रन्स नसेल. स्ट्राईक सुद्धा चेंज नाहीये कारण दोन्ही बाजूने एंड सोडणं अनिवार्य आहे. चेंडू हातामध्ये थांबला, स्टॉप झालाय आणि त्यानंतर मग तुम्हाला रन्स घ्यायचे असेल तर दोन्ही बाजूने एंड सोडावा लागेल. आंतरराष्ट्रीय क्रिकेट नियम आपण वापरतोय. हा बॉल तुम्ही पाहिला डॉट बॉल. 4 बॉलचा खेळ संपलाय. धावसंख्या स्थिरावलेली आहे ती तब्बल 35 धावा. एखादा मोठा जर विकेट आला 40+ धावा 45 पर्यंत जर पोहोचला तर कदाचित ही फायटिंग टोटल या मॅच मध्ये होईल, परंतु ते केलं जाईल का? यावेळेला आपण पाहताय शरीराचा वेध घेतला जातोय. हा बॉल तुम्हाला पाहायला मिळेल अगदी बॅटकडे आहे आणि या बॅटनं मात्र स्पर्श केलेला हा बॉल एक सिंगलनं धावसंख्या 36 जोडली गेली. आता मात्र शेवटचा अंतिम बॉल आहे या पूर्वार्ध इनिंग मधील आणि या शेवटच्या बॉलवर मात्र आता धावा किती जोडल्या जातील. शेवटच्या बॉलवर मात्र किती धावा जोडल्या जातील हे सुद्धा पाहणं गरजेचं बनलं जात आहे. चला नेक्स्ट मॅच विहान 11 आणि श्री साई टेलिकॉम 11. एका बाजूला कर्णधार तुम्ही पाहताय हर्षदला आपण पाहू शकाल, नितीन पाटील. चला नितीन पाटील कर्णधार आणि दुसऱ्या बाजूला विहान 11 दर्शन शेलार. या वेळेला फटका प्रॉपर आहे. शेवट गोड केलाय आणि शेवट गोड करत असताना 6 धावेनं संघाची धावसंख्या 40+ म्हणजे 42 धावसंख्या. 42 जोडल्या. येणारे 24 बॉल आणि 24 बॉल मध्ये उत्तरार्धामध्ये करायचे त्या टीम आपण पाहताय तो म्हणजे ओम साईराम 11 टीमला आता करायचे त्या म्हणजे तब्बल या मॅच मध्ये 43 धावा आणि 2 धावा पॅनलाइज केले गेलेल्या म्हणजे अगदी जर आपण पाहिलं तर 2 मायनस झाल्या. दोन धावा ऍड होतील त्यानंतर टोटल झाल्या
44 करायचे 45. समोरचा संघ तुम्ही पाहताय तो म्हणजे ओम साईराम या संघाला 45. चला टॉस केलं जाईल. टॉस साठी हॅलो, चला दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी या. श्री साई टेलिकॉम 11 झी क्रिक लाईव्ह याचे सर्व आमचे संदेश आता बघत यांना आपण पाहताय. त्यांची टीम खूप मेहनत घेताना सातत्यानं पाहायला मिळत. एक उत्कृष्ट क्रिकेटर. थँक्यू. चला निखिलेशजी भोईर त्यांच्या शुभ हस्ते पाहिलं गेलं तर टॉस इथून केला जाईल. विहान 11 आणि त्यांच्या अगेन्स्ट पाहिलं गेलं तर ओम साई टेलिकॉम 11 संघ संदेशजी भगत जी क्रिकचे ओनर आणि त्यांच्या माध्यमातून पाहिलं गेलं तर इथून टॉस केला जातो. विहान 11 आणि दुसऱ्या बाजूला पाहिलं गेलं तर श्री साई टेलिकॉम 11 या दोन टीम मध्ये टॉस केला जातो. इट इज कॉल. टॉस जिंकलाय विहान 11. निर्णय काय सांगतो. इथेच सांगायचं आहे कारण की आयोजकांनी आम्हाला स्ट्रिक्ट वॉर्निंग दिली आहे त्याबद्दल फिल्डिंग. थँक्यू सो मच. जास्त वेळ घेणार नाही आहे कारण की पुरेसा वेळ नाही आहे. ओव्हर टू कॉम्बॉक्स. झी क्रिक लाईव्ह तुम्हाला पाहायला मिळेल. संदेशजी भगत यांची पूर्ण टीम. त्यानंतर आमची अगदी स्क्रीनवर पीसी ऑपरेटर म्हणून ज्यांची ओळख तुम्हाला पाहायला मिळते म्हणजे संघ सागर सरांना आपण पाहत आहे. दुसऱ्या बाजूला आमचे कॅमेरामन तुम्ही पाहू शकाल. सोमनाथजी सर असते आणि विजय सर यांना आपण पाहत आहे आणि आमचे संदेश सर असते. त्यांची पूर्ण टीम मेहनत घेते या स्पर्धेसाठी. त्यांचा हार्दिक स्वागत असेल. संदेश भगत आपण पाहिलं तर एक उत्कृष्ट क्रिकेटर आहेत. चांगलं सातत्यानं चांगला खेळ त्यांचा संघ सुद्धा आपण खेळताना पाहत असतो. मला वाटतं श्री दत्त क्रिकेट संघ या नावाने त्यांचा संघ खेळतोय. नौपाडा हा संघ पाहायला मिळत असतो आणि बराच वेळेला अगदी मोठमोठी षटकार मारणं हे संदेश यांच्या माध्यमातून बरेच वेळेला पाहिलं आहे. आणि मग आज जर आपण पाहिलं तर लाईव्हची स्पर्धा कव्हर करताना आपण पाहत आहे. कोलीवाडा प्रीमियर लीग KPL 2026 ही स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळत आहे. आणि या स्पर्धेचा हा शुभारंभ आणि या शुभारंभामधील अगदी आजचा हा दिवस पहिला त्यामधील मॅच क्रमांक 4 आपण पाहत आहे अनुभवत आहे. चला आमची चिंचपाडा गावातील सर्व ग्रामस्थ मंडळ सर्व टीम्स त्यानंतर सर्व इथे असाल आपण या स्पर्धेचा आनंद घेत असाल तर आपल्याला विनंती आपण मुख्य मंचकावर येऊन विराजमान व्हा. आपलं सहर्ष स्वागत. त्यानंतर पनवेल समाज पनवेल कोलीवाडा समाज आपण पाहत आहे. सर्व बांधवांना विनंती आपण सुद्धा आपलं सुद्धा सहर्ष स्वागत असेल. चला मॅचकडे जाऊया. बॉल राहिलेत आता मात्र 24 बॉल आणि 24 बॉलमध्ये 43चं टार्गेट आहे. पहिले षटक घेऊन कोण येतोय. भूषण भुईरला आपण पाहताय षटक क्रमांक 1 हाताळण्यासाठी सज्ज झालाय. समोर त्याच्या बॅटिंग करण्यासाठी सलामीवीर पाहायला मिळतोय विनायक पाटील आणि त्याच्या जोडीला हर्षल कालोके म्हणजे सोन्या. पहिल्याच बॉलवर मात्र विकेटचा पतन. गोल्डन डक आणि इथून मात्र पहिल्याच बॉलवर विकेट प्राप्त करताना भूषण भुईरला आपण पाहताय. पहिला धक्का लागलाय. 43 अगदी 45 धावांचा पाठलाग करताना आपण पाहतोय सोना अँड कंपनीला.
या वेळेला आपण पाहताय आणखी एक संधी चालून आली होती तेजस साठी. आणखी एक धोका इथून निर्माण झाला होता बघा, परंतु चांगला मी म्हणेन प्रयत्न होता. झेल मात्र मिस झालाय आणि या बॉलवर मात्र सिंगल मिळाली. झेल मिस करणं कुठपर्यंत योग्य आता पुढच्या येणाऱ्या काही चेंडूवर पाहायला मिळेल, कारण सोन्याला स्ट्राईक मिळाली. झेल सुटलाय तेजस यांचा. भूषण थोडंसं आता दडपणाखाली येईल का पुढच्या बॉलवर. 2 बॉल फेकले आणि त्या 2 बॉलमध्ये पहिल्या बॉलवर विकेट आणि त्यानंतर एक सिंगल रन झाली. पुढचा बॉल पुन्हा एकदा सज्ज होतोय. समोर सोन्या काळोखे हर्षदला आपण पाहताय. हर्षल काळोखे पुढचा बॉल खेळण्यासाठी तयार झालाय. एक चांगला खेळाडू म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जाते चांगला खेळ सातत्यानं तो करत असतो. आणि आता मात्र स्ट्राईक भरा आणि समोर मात्र भूषण. चांगला बॉल खोलामध्ये टाकला होता, फक्त सन्मान दिलाय. या बॉलवर डीप मिड विकेट. चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. एक सिंगल मात्र मिळतीये. सिंगलनं मात्र टीमची धावा संख्या जोडली गेली तब्बल ती 2 या अंकावर. 2 ऑन बोर्ड, 2 धावा. हा बॉल तेजसांचा फटक्या झेल सोडला आणि त्या झेलचे परिणाम पाहायला मिळतात. इथून मात्र आलाय तेजसच्या बॅट मधून षटकार. तेजसनं जर आणखी 2 षटकार मारले तर दुर्वांकूर यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक, म्हणजे एक षटकार आलाय, 2 आले तर हॅट्रिक होईल. दुर्वांकूर यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक. पुढचा बॉल कसा असेल, पुढच्या बॉलवर काय रणनीती असेल. धावा आता जोडले गेलेले आहेत. टोटल 8 धावा पाहायला मिळतात. 4 बॉलमध्ये 8 धावा खर्च केल्या. एक झेल सोडला, त्याचा फायदा आता मात्र उचलत असताना तेजसला आपण पाहताय 6 धावेनं टीमची धावा संख्या टोटली धावा संख्या 15 जोडली गेली. टार्गेट होतं 45, 15 जोडल्या. आता 18 बॉलमध्ये राहिल्या, ते म्हणजे 30 धावा. 18 बॉल 30. सुभद्रा मंडप डेकोरेटर टीमचे संघमालक सूरज भोईर यांना विनंती, आपण व्यासपीठावर येऊन विराजमान व्हा. आपलं सहर्ष स्वागत असेल. 15 धावा आल्या पहिल्या षटकामध्ये. आता 18 बॉलमध्ये 3 षटकांमध्ये 30ची गरज असेल. गोलंदाज आता बॉलिंग मार्कवर येतोय योगेश भगत. योगेश भगत सज्ज झालाय. चला फिल्डिंग लावा भूषण. गोलंदाज भूषण भगतला आपण पाहताय. योगेश भगत षटक क्रमांक 2 घेऊन आलाय. सज्ज होताना तुम्हाला पाहायला मिळेल. धावा संख्या आहे ती 15, अद्याप 30 करायचे आहेत.
एक विकेट सुद्धा इथून गमावताना आपण पाहिलंय. तेजस याचा झेल सोडल्यानंतर एक षटकार आला, त्यानंतर मग 3 धावा सुद्धा टोटल 10 धावसंख्येवर खेळतो. यावेळेला स्टेट फॉरवर्ड समोरच्या 16 रन्स पाहायला मिळतील. 16 ऑन अ बोर्ड, 16 रन्स तुम्हाला स्कोर कार्डवर जोडल्या जात आहेत. 16 धावा स्कोर कार्डवर पाहायला मिळत आहेत आणि टोटल आता 29 ची आवश्यकता. 29 धावा. हा बॉल हर्षिलचा फटका पाहायला मिळेल. क्षेत्ररक्षक आहेत ऑन साईडला. आपण पाहतोय लॉंग मध्ये पुन्हा एक सिंगल मिळाली. सिंगलनं आता धावसंख्या जोडली गेली ती 17 या अंकावर. 17 धावा जोडल्या गेल्या. अद्याप 28 ची गरज असेल. कालभैरव मैदान चिंचपाडाचं एक भव्य दिव्य असं मैदान पाहायला मिळतंय. ग्रामस्थ मंडळ चिंचपाडा ज्याने आम्हाला हे मैदान उपलब्ध करून दिलं त्यांचा आपण धन्यवाद मानूया. पुढचा बॉल पुन्हा एकदा सज्ज होतोय योगेश. योगेशांचा हा बॉल भूषणच्या हातामध्ये विसावतोय. यष्ट्यांच्या मागे आता मात्र चांगली गोलंदाजी होत असताना षटक क्रमांक 2 मध्ये योगेशला आपण पाहतोय. टोटल 45चं टार्गेट आपण पाहत आहे. 2 धावा, 42, 2ची पानाटी, 44, 45चं टार्गेट असताना मग आता मात्र जर विचार केला आपण तर आता जमले त्या म्हणजे 17 धावा. 28 ची गरज आहे. फुलटॉस बॉलवर मात्र आपण पाहत आहे पॉईंटच्या दिशेने खेळत आहेत. एक सिंगल पूर्ण, दुसरीचा प्रयत्न केला जाईल का? आणि या बॉलवर मात्र दुसरी सुद्धा पूर्ण केली गेली. पुढच्या रनचा प्रयत्न आणि इथून मात्र या बॉल मात्र तब्बल 3 धावा आणि या 3 धावेनं टीमची धावसंख्या टोटल जोडली गेली ती 20 धावा. 20 ऑन अ बोर्ड. आता राहिल्या 25. 25 ची गरज, 25 धावसंख्येची गरज असेल. 25 धावांची आवश्यकता आता राहिली या मॅच मध्ये. वीस धावा जोडल्या जातात. 25 धावा आता करायचे आहेत. 25 धावेचा अगदी आव्हान कशा पद्धतीने इथून चेस केलं जाईल, धावा कशा जोडल्या जातील, जमवल्या जातील, धावा अगदी जमवण्यासाठी मग कसे प्रयत्न राहत आहेत हे सुद्धा तितकंच पाहणं गरजेचं बनलं जाणार आहे. पुढचा बॉल, पुढच्या बॉलवर या वेळेला सोनिया आणि त्याच्या बॅटमधून आलाय हा सीमा रेषेच्या बाहेर फेकून देणारा 7 धावेचा फटका षटकार आणि या 7 धावेनं टीम पोहोचली गेली 26 अंकावर. आता राहिल्या 19 धावा. पाच बॉलचा खेळ संपलाय. 5 बॉल मध्ये आता योगेशनं खर्च केला तब्बल जर पाहिले आपण तर 11 धावा. एक षटकार, 3, त्यानंतर 2 सिंगल, अशा 11 धावा. शेवटचा बॉल. या शेवटच्या बॉलवर आता काय रणनीती आखतोय, काय गेम प्लॅनिंग पाहायला मिळेल का? चांगला बॉल फेकून विकेट वगैरे काढणं, अगदी ब्रेक थ्रू मिळून तर या गोष्टी केल्या जातील का योगेशांच्या माध्यमातून? पुन्हा एकदा त्याच दिशेने खेळण्याचा प्रयत्न होता. अक्रॉस द लाईन शरीराचा वेध घेतला जातोय. लेग बायची मिळाली 1 धाव आणि या 1 धावेनं आता मात्र टीमची धावसंख्या पोहोचली गेली ती तब्बल आता मात्र 27 अंकावर. येणारे बॉल राहिले 12. 12 बॉल मध्ये 18 ची आवश्यकता आहे. 12 चेंडू 18 धावा.
चला जास्त वेळ घेता या मॅचसाठी. भूषण नाही तर एक क्षेत्ररक्षक आतमध्ये येईल तुमचा. 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये आता 18ची आवश्यकता आहे. 12 चेंडू 18 धावा. गोलंदाज झालाय बॉलिंग मार्कवर अक्षय शेलार. 12 बॉल. चला मॅच सुरू करा, सामना सुरू करा. बराच वेळ घेतला जातो या मॅचसाठी. 10 मॅचेस कव्हर करायचे आहेत. हा बॉल पाहायला मिळतोय. चांगला बॉल, चांगली लेन, चांगली लाईन होती. अक्षयच्या माध्यमातून डॉट बॉल पाहायला मिळाला. आता मात्र 11 बॉल राहिले. 11 मध्ये राहिले 18 धावेची गरज. 11 बॉल आणि 18ची गरज असेल आता या मॅच मध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. 11 धावा जोडल्या जात आहेत, वाचवल्या जात आहेत या मॅच मध्ये. अगदी या मैदानावर चांगली गोलंदाजी जर केली ना तर कदाचित धावा सुद्धा डिपेंड होतील. परंतु ते परिश्रम तुम्हाला करावे लागतील, मेहनत घ्यावी लागेल, तुमच्यामधील गुणवत्ता गुणकौशल्य दाखवावे लागेल, चांगली गोलंदाजी करावी लागेल. यावेळेला फटका सुरेख पाहायला मिळतोय. डीप स्वर लेग फटका फरार. चेंडू निघालाय गोलीच्या वेगानं. दन 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 चौकार. 4 धावेनं आता मात्र धावसंख्या 4 न मायनस झाली. येणारे 10 बॉल आणि 10 मध्ये राहिल्या 14 धावा. 10 बॉल आणि 14ची आता आवश्यकता. विनिंग कॅल्क्युलेशन राहिलंय. 10 बॉल 14चं विनिंग टोटल आता या मॅच मध्ये. दहा बॉल मध्ये 14ची आवश्यकता असेल. पुढचा बॉल, पुढच्या बॉलवर सज्ज होतोय गोलंदाज अक्षय. यावेळेला हेलिकॉप्टर लुक देण्याचा प्रयत्न. फटका प्रॉपर आहे. चेंडू सरळ सीमा रेषेच्या बाहेर. चौकारानंतर येणारा सोन्याच्या बॅट मधून आणखी एक 6 धावा मायनस करणारा फटका. षटकार. आणि 6 मायनस झाल्या. आता राहिल्या 9 बॉल. 9 मध्ये 8ची गरज आहे. 9 बॉल आणि 8 धावा. 9 चेंडू मध्ये 8ची गरज असेल. अक्षयवर आता हल्ला बोल केला जातो. अक्षयवर आता मात्र 22 धावसंख्येवर वैयक्तिक अगदी सोडायला आपण पाहत आहे. पुढचा बॉल लई बिघडली. हे प्रेशर आहे. षटकार चौकारानंतर हे प्रेशर साहजिक आहे. बऱ्याच वेळेला पाहायला मिळतं आणि तेच पाहायला मिळालं. आणि या बॉलवर मात्र आलाय अवांतर वाईट बॉल. आता मात्र राहिलेत बॉल 9 आणि गरज आहे 7 धावेची. 9 बॉल आणि 7 धावेची आवश्यकता. यावेळेला आणखी एक फुलटॉस बॉल पाहायला मिळतोय. बॉलवर मात्र संपादन करतो. आणखी एक 4 धावेचा फटका. चौकार आलाय सोन्याच्या बॅट मधून. 4 न आता मात्र राहिले 8 बॉल. 8 मध्ये करायचे त्यात तब्बल आता 3ची गरज. तीन धावेची आवश्यकता असेल आता. अक्षय पुन्हा एकदा तयार. या वेळेला हा बॉल तुम्हाला पाहायला मिळेल. चांगला बॉल होता. या बॉलवर मात्र सिंगल कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न आणि 2 धावा सहज पूर्ण झाल्या. तेजसचा सोडलेला जेल. तेजसनं केलेली चांगली खेळी सुद्धा पाहायला मिळाली. तेजसच्या बॅट मधून आपण पाहिलं असेल तर तब्बल 14 धावा पाहायला मिळाल्या. या बॉलवर आता 2 आल्या राहिली 1ची गरज आहे. 7 बॉल आणि 1 धावेची आवश्यकता. 7 चेंडू आणि 1 धाव. 7 बॉल मध्ये 1ची गरज आणि हा फटका मात्र पाहायला मिळतोय. 1 धावे